नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर सध्या शेतकरी बांधव कमेंट्समध्ये एकच प्रश्न विचारताय, तो म्हणजे 2025चा पीक विमा हा जो मंजूर झालेला आहे तो शेतकऱ्यांना केव्हा भेटणार. तर शेतकरी मित्रांनो, आता 2025चा पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. तर हा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी झालेला आहे? तुम्हाला जसं की माहीत आहे की आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की हेक्टरी 17,500 रुपये अशा पद्धतीचा पीक विमा हा शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे. मग खरोखर आता शेतकरी बांधवांना हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा मिळणार का? मिळणार आहे तर कोणकोणत्या पिकांसाठी मिळणार आहे, यासाठी कोणकोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे, ही संपूर्ण महत्त्वपूर्ण अशी जी अपडेट आहे तर ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर खरीप पीक विमा 2025 जो आहे तर तो शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला आहे. आता हा जो पीक विमा मंजूर झालेला आहे हा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे, तर यातील राज्यातील जवळपास 32 ते 33 जिल्ह्यांचा समावेश आहे की या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विमा 2025 हा मंजूर झालेला आहे. आता याचं कारण असं आहे की शेतकरी मित्रांनो, जी की 15 डिसेंबर नंतर प्रत्येक जिल्ह्याची अंतिम पैसेवारी म्हणजेच अंतिम आणेवारी काढली जाते आणि या अंतिम आणेवारीवरती हे ठरवलं जातं की हा जिल्हा पीक विम्यासाठी पात्र आहे की नाही. अगदी त्याच पद्धतीने 15 डिसेंबर नंतर संपूर्ण राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी ही जाहीर झालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर संपूर्ण जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे. आता येथे समजून घेण्याचा विषय हा आहे की ज्या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत येते तर तो जिल्हा पीक विम्यासाठी पात्र ठरत असतो, म्हणजेच त्या जिल्ह्याला सरसकट पीक विमा हा मंजूर होत असतो. मग आता आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये 2025 मध्ये अवकाळी पावसाने जे थैमान घातलं त्यामुळे शेतकरी बांधवांचे जे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे, हे नुकसान लक्षात घेता 15 डिसेंबर नंतर प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी काही अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर ही प्रत्येक जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 50 पैसेच्या आत आलेली आहे. म्हणजे एकंदरीत ज्या ज्या जिल्ह्याची पैसेवारी 50 पैसेच्या आत आली तो प्रत्येक जिल्हा पीक विम्यासाठी पात्र ठरला. आणि आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातील जवळपास 32 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे की या संपूर्ण जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी 50 पैसेच्या आत आलेली आहे. म्हणजेच समजून हे घ्या की संपूर्ण जिल्हे हे पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत. आता यामध्ये शेतकऱ्यांना जसं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की शेतकरी बांधवांना हेक्टरी 17,500 रुपये असं नुकसान भरपाई किंवा पीक विमा हा मिळणार आहे. मग खरोखर आता 17,500 रुपये तुम्हाला पीक विमा मिळणार का? मिळणार असेल तर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि काही शेतकऱ्यांना तो जास्त मिळणार का, असेही शेतकरी बांधव प्रश्न विचारताय. तर शेतकरी मित्रांनो, आता लक्षात हे घ्या, आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2025च्या अगोदर जे काही पीक विमे शेतकरी बांधवांना मिळत होते, आपलं नुकसान झालं की महिन्या 2 महिन्यांच्या अंतरावरती आपल्याला रब्बीचा पीक विमा मिळायचा, त्यानंतर खरीपाचा पीक विमा मिळायचा, म्हणजे 2-3 टप्प्यांमध्ये आपल्याला पीक विमा हा मिळत होता. परंतु आपण जर सध्या पाहिलं तर जे काही शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे यामध्ये काढणी पश्चात पीक विमा होता, त्यानंतर जे काही शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे तर याबद्दलचा पीक विमा होता. म्हणजे 2 ते 3 ट्रिगरमध्ये आपल्याला पीक विमा मिळत होता. परंतु आता जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त शेवटचा जो ट्रिगर आहे तोच ट्रिगर लागू ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न म्हणजे हंगामी जी टक्केवारी आहे, वार्षिक उत्पन्न तुमचं काढलं जातं, यामध्ये मागील 5 वर्षांचा जो काही नुकसान झालेला आहे तर त्याची टक्केवारी काढली जाते. मागील 5 वर्षांच्या तुलनेमध्ये या वर्षी म्हणजे 2025 मध्ये तुमचं किती नुकसान झालं आणि हे नुकसान सेपरेट एका शेतकरी बांधवांचं काढलं जाणार नाहीये मित्रांनो. यामध्ये ग्रुपनुसार हा जो काही ही जी काही टक्केवारी आहे ती काढली जाणार आहे. कारण प्रत्येक जे काही आता तुम्ही जर तुमच्या गावामध्ये ज्या गावामध्ये राहत असाल तिथे मंडळे तयार केलेली असतात. म्हणजे या मंडळामध्ये एवढे घरं असतील, त्या मंडळामध्ये तेवढे घरं असतील, तर त्या मंडळांचा पीक विमा मंडळांचं वार्षिक नुकसान किती झालेलं आहे आणि मागील 5 वर्षांमध्ये नुकसान किती झालेलं आहे, म्हणजेच मागील 5 वर्षांच्या तुलनेमध्ये 2025 मध्ये तुमचं मंडळाचं किती नुकसान झालं त्या मंडळाच्या आकडेवारीवरून तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. म्हणजेच उंबरठा पीक विमा हा तुम्हाला दिला जाणार आहे. म्हणजेच आता एखाद्या शेतकरी बांधवांचं 50% नुकसान झालं असेल, एखाद्या शेतकरी बांधवांचं 20% नुकसान झालं असेल शेजारच्या, आणि काही शेतकरी बांधवांचं 80% नुकसान झालं असेल,
मग तुम्हाला त्या 80% शेतकरी बांधव 80% नुकसान झालेल्या शेतकरी बांधवाला जास्त पीक विमा मिळणार, किंवा मग 50% नुकसान झालेल्या शेतकरी बांधवाला थोडं त्यापेक्षा कमी पीक विमा मिळणार, आणि त्याच्या शेजारच्या शेतकरी बांधवाचं जर 20% नुकसान झालेलं असेल तर त्याला त्यापेक्षा थोडा कमी मिळणार. असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. तुमच्या मंडळामध्ये जे 10 शेतकरी बांधव असू देत, 12 असू देत, 15 असू देत, त्या संपूर्ण शेतकरी बांधवांचं जे काही नुकसान झालेलं आहे किंवा मग 5 वर्षांच्या तुलनेमध्ये जी काही टक्केवारी निघणार आहे त्या टक्केवारीनुसार तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. असं नाही की एका शेतकरी बांधवाला जास्त एकाला कमी. आणि लक्षात हे घ्या की 100% नुकसान म्हणजे जे काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की 17,500 रुपये शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई हेक्टरी मिळणार, तर तसं मिळणार नाहीये. तुमचं उंबरठा उत्पन्न काढलं जाईल. 5 वर्षाच्या तुलनेत तुमच्या उंबरठा उत्पन्नामध्ये किती घट आली त्यानुसार तुम्हाला पीक विमा हा दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या संभ्रमात असाल की आम्हाला प्रति शेतकरी बांधव 17,500 रुपये हा फिक्स पीक विमा मिळणार आहे, तर शेतकरी मित्रांनो हा संभ्रम काढून टाका. तुम्हाला तुमच्या उंबरठा उत्पन्नावरती पीक विमा मिळणार आहे. हा पीक विमा कोणकोणत्या पिकांसाठी मिळणार आहे तर यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, खरीपाची ज्वारी असेल, संपूर्ण तुमची जी काही खरीपाची पिके होती जी की नुकसान झालेलं आहे त्या संपूर्ण पिकांसाठी हा पीक विमा मंजूर झालेला आहे. आणि लवकरच त्या पीक विम्याचं वाटप शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये केलं जाणार आहे. कारण आता प्रत्येक जिल्ह्याची अंतिम पैसेवारी निघालेली आहे. अंतिम पैसेवारीच्या आधारावरती संपूर्ण जिल्हे यासाठी पात्र ठरलेले आहेत. म्हणजेच पीक विमा मिळण्याचा मार्ग हा संपूर्ण जिल्ह्यांचा मोकळा झालेला आहे. तर मग संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला लवकरच 2025चा पीक विमा हा दिला जाणार आहे. मित्रांनो, अशाच माहितीसाठी चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.